तर मुंबईत होत असलेल्या बांधकामांवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय, कारण मुलुंड आधी गोरेगावमध्येही दुर्घटना घडली होती। गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं काम सुरू असताना पुलाचा एक लोखंडी भाग कोसळला। गोकुळधाम जवळ असलेल्या फिल्म सिटी रोडवर ही दुर्घटना घडली। रात्रीची वेळ असल्यानं रस्त्यावर वाहनं कमी होती, त्यामुळे सुदैवानं या घटनेत कोणालाही इजा झाली नाही। मात्र अद्याप या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही। या ठिकाणी काम करत असलेले कामगार सेफ्टी किट वापरत नसल्याचं समोर आलंय, त्यामुळे मुंबईतल्या सर्वच बांधकामांचं सेफ्टी ऑडिट करण्याची गरज आहे का, असा सवाल उपस्थित होतोय। तर मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेल्या मुलुंडच्या घटनेआधी गोरेगावमध्ये सुद्धा अपघात घडलेला। गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या कामावेळी दुर्घटना घडलेली। पुलाचा लोखंडी भाग कोसळला, मात्र रात्रीची वेळ होती, फारशी रहदारी तिथे नव्हती, त्यामुळे सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाहीये। मात्र असे प्रकार आता वारंवार घडताना बघायला मिळतात, त्यामुळे एकूणच मुंबईत जिथे जिथे बांधकामं सुरू आहे तिथलं सुरक्षा ऑडिट करणं, सेफ्टी ऑडिट करण्याची गरज आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। ऋतिक, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आपण बघतोय की जी मुलुंड येथे घटना घडली त्यामुळे एकंदरीत खळबळ उडालेली होती, कारण की मेट्रोचं काम हे भर दिवसा या ठिकाणी एक जणाचा मृत्यू होतो आणि 3 जण जखमी होतात। अतिशय दुर्दैवी घटना होती, कारण की माणसाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडलेली होती। त्याच अनुषंगानं आपण बघतोय की 5 जणांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे। 2 जण यामध्ये अद्याप फरार आहेत। आणि अशीच एक घटना जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये घडलेली होती, ती गोरेगाव या परिसरामध्ये जो JMLR जो महामार्ग सध्या हा ब्रिज जो त्या ठिकाणी बनतोय त्या ठिकाणूनच आपण बघितलं की या ठिकाणी जो साचा आहे तो देखील त्या ठिकाणी पडलेला होता। ही घटना त्यावेळी उघडकीस आलेली नव्हती, मात्र आता मुलुंड येथील जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ देखील आता व्हायरल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं जे प्रशासन आहे ते नागरिकांची काळजी घेतंय की नाही असा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होतोय। निश्चितच ऋतिक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।